सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। मित्रांनो, आजच्या या 9 जूनच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे जे आतापर्यंत जून महिन्यापासून जे काही अंदाज दिलेत ते अंदाज तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐकलेत। महाराष्ट्रामध्ये धुरळ पेरण्या किंवा पेरण्याच्या तारखा आपण अजिबात जाहीर केल्या नाही, तरी महाराष्ट्रामध्ये सर्रासपणे अनेक भागांमध्ये धुरळ पेरण्या चालू आहेत आणि त्या केल्याच्या नंतर जी काही पावसाची तुम्ही प्रतीक्षा करताय हे स्पष्ट चुकीचं आहे। कारणही सांगतोय की जसं तुम्हाला मी मागे पण म्हटलोय की जवळपास 1 तारखेपासून आताच्या 9 तारखेपर्यंत वारंवार सांगितलंय की 15 ते 16 जून नंतरच मान्सून सक्रिय होणार आहे। मान्सूनच्या अगोदर पडणारा जो काही पाऊस होता तो मान्सून पूर्व आहे, तो ज्या ज्या ठिकाणी सांगितलाय आणि ज्या पद्धतीनं ज्या टक्केवारीनुसार सांगितलाय तो त्या टक्केवारीनुसार बरसलाय, कुठे कमी तर कुठे अधिक अशा स्वरूपाचा तो बरसलाय। त्यावरती अनेक बीड भागामध्ये, परळीमध्ये, जालन्यामध्ये सुद्धा, दक्षिण भागामध्ये तर आणखीन काही भागामध्ये सर्रास धुरळ पेरण्या करणं चालू आहे आणि ही गडबड तुम्ही करताय आणि दोष हवामान तज्ञांना देताय, हे स्पष्ट चुकीचं आहे। आता पुढचं शेड्यूल काय आहे ते लक्षपूर्वक ऐका। मान्सून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करण्या अगोदर अवकाळी हा ब्रेक घेत असतो आणि चक्क उद्यापासून अवकाळी 5 दिवस ब्रेक घेणार आहे, म्हणजे अवकाळीची ही शेवटची कालची तारीख होती। आता ह्या 4-5 दिवसानंतर काय घडणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात आणि 15-16 पासून राज्य मान्सून कसं व्यापतंय आणि त्यामध्ये असणारा पाऊस कसा आहे, एक्झॅक्टली पेरण्या कोणत्या तारखेला होऊ शकतात, त्यामध्ये खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि पश्चिम महाराष्ट्र असेल, अनेक भागाच्या पेरण्या कुठल्या तारखेला होऊ शकतात आणि कुठली नाहीये। जर त्या तारखेला पेरण्या झाल्या नाही तर हा व्हिडिओ माझा शेवटचा असणार आहे, हे तुम्हाला आज ऑफिसच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतोय। ऍप्लिकेशनच्या लाईव्हची जी काही कंडिशन आहे, अनेक शेतकऱ्यांना तो लाईव्ह दिसत नाही, ज्यांनी जॉईन केला आहे। तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जी एक पावती येते, रिसिप्ट येते, त्यावरती माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्या नंबरला व्हॉट्सअप करा, तुम्हाला एका ग्रुपमध्ये घेईल आणि ज्यावेळेस लाईव्ह चालू होणार आहे त्यावेळेस तुम्हाला तिथे लिंक पाठवण्याचा प्रयत्न करेल व्हॉट्सअपमध्येच। मग तुम्ही त्या टायमाला लाईव्हला, उद्या 10 तारखेला तो लाईव्ह असेल, ठीक आहे। आता विषय बघा, महाराष्ट्रामध्ये खरं तर मान्सून हा 14 तारखेला प्रवेश करणार आहे। 14 तारखेपासून राज्यामध्ये ढगाळ वातावरण आणि वातावरणामध्ये गारवा सदृश्य परिस्थिती वाऱ्यामध्ये राहणार आहे। 14 पासून ते जवळपास 16-17 पर्यंत मान्सून हा महाराष्ट्र व्यापणार आहे। जवळपास खानदेश, विदर्भातले आणि मराठवाड्यातले सर्व जिल्हे, या 14, 15, 16, 17, 18 पर्यंत मान्सून बरसणार किती, हा सुरुवातीला मध्यम, हलका, पेंडवणी, काही भागामध्ये चांदणतुम सुद्धा जिथे जशी परिस्थिती असेल तशी होते। पण तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सरळ सांगितली 15-16 पासून स्टार्टअप होईल आणि 22 तारखेपर्यंत पेरण्या आटोपतील। आणि याच व्हिडिओमध्ये एक महत्वाचा मुद्दा देखील तुमच्या समोर मांडतोय। गेल्या वर्षी सुद्धा मान्सून अल निनोचा असताना सुद्धा, ओल्या दुष्काळाची परिस्थिती सुद्धा असताना सुद्धा तुमच्या पेरण्या 13 ते 15 जूनला स्टार्ट झाल्या होत्या। ह्या वर्षी 4-5 दिवसाचा फरक पडतोय। एक्झॅक्टली मान्सून 10% कमी सांगितलेला आहे। दुष्काळाच्या बाबतीत आपली भूमिका ठाम आहे, फक्त एकदा मान्सून येऊ द्या आणि त्यानंतर ही कंडिशन करूया। विषय आता फोन संदर्भामध्ये, अनेक जणांचे फोन येत आहेत। आता माझा आयफोन इथे नाही राहिलेला, तर फोनमध्ये 2500-3000 कॉल येतात। एकाचा उचलला की दुसऱ्याचा लगेच येतोय, तिसऱ्याचा उचलला की तिसऱ्याचा येतोय, किंवा काही जणांचा नुसता फोन आला की डायरेक्टली मोबाईल व्यस्त सांगतोय किंवा स्विच ऑफ सांगतोय, अशा मोबाईलचे हाल आहेत। सध्या तुम्हाला मी जे काही व्हिडिओमध्ये सांगितलंय कालपर्यंत तीच कंडिशन आहे। जवळपास महाराष्ट्रामध्ये 15-16 पासूनच सुरुवात होणार आहे मान्सूनच्या वातावरणाला। त्या अगोदर आता हा 5-6 दिवसाचा कालावधी आहे, तो किरकोळ असा कोल्हापूरमध्ये, पुण्याच्या पश्चिम भागामध्ये 20%, 30% अशी कंडिशन आहे। दक्षिण भागामध्ये ती परिस्थिती आहे। अवकाळी आता उत्तरेकडे सरकला आहे, ज्यामध्ये एमपीचा समावेश आहे, जसं की जबलपूर वगैरे भागामध्ये, याच भागाकडे तो उत्तरेकडे सरकत जाईल आणि त्याच्या पाठोपाठ मान्सूनचं देखील आगमन आहे। कर्नाटक त्याने 100% व्यापला आहे। कर्नाटकमध्ये सुद्धा मोजक्या ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी सर्वदूर सारखा मध्यम पाऊस होतो आहे आणि ही परिस्थिती वाऱ्याच्या वेगाने वाढते आहे। आता उद्याची 10 तारीख कशी राहील? 10 जूनला कोल्हापूर दक्षिण भाग, कर्नाटकच्या जवळपास पश्चिम एरियाच्या 50% ते 70% भागांना आणि जवळपास
महाराष्ट्राला येण्या अगोदर कर्नाटकची व्याप्ती ही 50 ते 70% ही रेग्युलर हुबळीच्या पासून दक्षिण भाग कोल्हापूरपर्यंतचा एरिया ही कंटिन्यू राहणार आहे. उद्या नागपूरच्या शहर परिसरातच पाऊस होईल. महाराष्ट्रातल्या खानदेश भागामध्ये पश्चिम पूर्व वारे जोराने वाहतील. 11 जूनला सुद्धा सोलापूर आणि कर्नाटकच्या बांद्रेलगतच्या भागांनाच पाऊस होईल. त्यामध्ये कलाबुर्गी, हैदराबाद, विजयपुरा, तुरळक ठिकाणी, कर्नूल परिसर अनेक ठिकाणी आणि मान्सूनचे वारे नाशिक क्षेत्रापासून ते धुळे, खानदेश सर्व भाग, पश्चिम महाराष्ट्र सर्व हे जोराने वाहायला सुरुवात होणार आहे. मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये स्थानिक लेवलला थोडाफार पडला तर पडला, मोठी व्याप्ती नाही. मात्र ढगाळ वातावरण आणि सावलीसारखा आभाळ हे 12 तारखेला येईल. 12 तारखेला संध्याकाळपर्यंत मान्सूनचे वारे महाराष्ट्रात सक्रिय होतील, पण पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशमध्ये वारे असतील. यासोबत पाऊस नाहीये हे विश्लेषण सांगण्याचा प्रयत्न करतोय. मात्र सोलापूरमध्ये 12 तारखेला काही प्रमाणात पाऊस होईल. पूर्व विदर्भातल्या नागपूर, हिंगणघाट आणि चंद्रपूर, भंडारा या भागात देखील याचं काही प्रमाणात आगमन होईल. मान्सूनचे वारे 13 तारखेला आणखीन जोराने वाहतील, ज्यामध्ये क्षमता अशी आहे की 13 तारखेला सोलापूर, मराठवाडा आणि खानदेशमध्ये काही प्रमाणात, पण विदर्भामध्ये अनेक ठिकाणी आभाळ यायला याच 13 तारखेपासून सुरुवात होईल. 14 जूनला मराठवाडा आणि विदर्भ मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार करणारी ही तारीख आहे. यामध्ये संपूर्णतः चंद्रपूर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक, जळगाव, लातूर परिसर यामध्ये मान्सूनचे वारे ऍक्टिव्हिटी दाखवतील आणि एक ढगाळलेल्या स्वरूपाने मध्यम स्वरूपाच्या हलक्या पहिल्या मान्सूनच्या सरीला सुरुवात इथे होईल. व्याप्ती कमी आहे. 15 जूनला नागपूर भागामध्ये मान्सूनच्या वाऱ्यासोबत आलेलं बाष्प हे मेघगर्जनेसह जोरदार पावसाचं आगमन करणार आहे. याच्यामध्ये भाग व्याप्ती जी आहे ती बऱ्यापैकी आहे, पण धुरळ पेरण्या मी तुम्हाला वारंवार सांगितलंय की यामध्ये करू नका. जे ऍप्लिकेशनला ज्या शेतकऱ्यांना सांगितलं त्यांनी करू शकता, कारण की तिथे चेकआउट करूनच त्यांना तो सल्ला दिलेला आहे. एवढ्या मोठ्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं वातावरण, लोकेशन, गावानुसार चेक करणं सोपं नाहीये. तर 15 तारखेचा जो पहिला मान्सूनचा पाऊस असेल तो अमरावतीच्या, वर्ध्याच्या, नागपूरच्या, भंडारा. तुम्ही म्हणाल पश्चिम महाराष्ट्राकडून मान्सून येतोय आणि तो पूर्व विदर्भाकडे का पडतोय? कारण तसं आहे कारण की पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशला याही काळात वारे जोराने असतात. त्यामुळे हिंगणघाट, चंद्रपूर, पुसद, यवतमाळ, अमरावती या भागाची व्याप्ती बरी आहे, पण त्यापेक्षाही वर्ध्याची, नागपूरची, भंडारा आणि हिंगणघाटची व्याप्ती बरी आहे. पण एक विनंती वारंवार सांगतोय, हा पाऊस तुमच्या भागामध्ये पहिला आहे आणि या पावसावरती जोपर्यंत चांदण बरी होत नाहीये, 2.5 फूट वर जात नाही, तर ह्या पावसावरती पेरणी करू नका. कारण की इथून पुढेच मान्सून ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे आणि ज्यावेळेस ओल 3 फूट जात नाही, 2.5 फूट जात नाही, तोपर्यंत पेरण्याचा सल्ला. खरं तर ह्या वर्षी मी एकालाही पेरणीचा सल्ला देणार नाहीये. तुम्हाला पाऊस चांगला आला त्यानंतर तुम्ही करा. त्यानंतर 16 तारखेला मान्सूनची प्रगती आणखीन बळकट होईल आणि काही भाग म्हणजे त्याचा परिसर जो आहे नागपूर एरिया, उत्तर भाग, दक्षिण भाग हा सुद्धा तिथे आहे. म्हणजे हा सुरुवात करता वेळेस पूर्व विदर्भाचा सगळ्यात अगोदर समावेश करणार आहे. त्यात अमरावती आहे, नागपूर आहे, चंद्रपूर सुद्धा आहे. म्हणजे इथून पुढे स्टार्ट होते पूर्व विदर्भाकडून आणि मराठवाड्यातल्या भोकरदन, जाफराबाद, जळगाव, सोयगाव, पाचोरा, मौताळा परिसर, खामगाव, शेगाव, लोणार, वाशिम, हिंगोली, त्याचबरोबर मराठवाडा संपूर्ण हा 17-18 पासून मान्सूनचे पहिले ढग, पहिले म्हणण्यापेक्षा पावसाचे ढग आणि पाण्याला सुरुवात करणारी ही कंडिशन आहे. त्यामुळे मी 15-16 पासून जे स्टार्टअप सांगितले ते पूर्व विदर्भापासून सुरुवात होणार आहे आणि 20 पर्यंत मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्रात आवर्जून व्यापणार आहे. हा माझा शेवटचा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला समजून सांगण्याचा. बाकी जे चाललंय तेच करतच राहणार आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये मान्सून हा फक्त 10% आहे. एकदा फक्त मान्सूनची महाराष्ट्रामध्ये एंट्री होऊ द्या, एकदा फक्त पेरण्या होऊ द्या. माझ्याकडे ऑलरेडी सगळ्या संस्थेचे स्क्रीनशॉट आहे. मान्सून कोणत्या पद्धतीने बरसणार आहे ते पूर्णपणे डिटेल्स काढूनच दिलेले आहे आणि जवळपास ह्या जून महिन्यामध्ये आतापर्यंतच्या डेटपर्यंत धुरळ पेरणीचा एकाही माणसाला सल्ला दिलेला नाहीये. त्याचबरोबर खानदेश बाबत बोलायचं झालं, खानदेशला दरवर्षी 22-23 ही तारीख येत असते दरवर्षी. गेल्या वर्षी सुद्धा खानदेशच्या पेरण्या 27 तारखेपर्यंत पोहोचल्या, पण ह्या वर्षी 23 तारखेच्याही आतमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 तारखेला पर्यंत इथे पेरण्या स्टार्टअप होतील. हा तुम्हाला शब्द आहे. जर असं नाही झालं की हा तुमच्या भागातला व्हिडिओ मी कायमचा बंद करेल. पश्चिम महाराष्ट्राला वारंवार माहिती आहे की मान्सून आला की तिथे थंड वातावरण होते,
थंड वातावरण झाल्यानंतर मध्यम पाऊस पडतोय आणि ह्याच पावसावरती पेरण्या कराव्या लागतात. एक विनंती पुन्हा वारंवार करेल की असे अनेक भाग आहेत इथे चटक्याखाली पेरण्या होतात, म्हणजे मान्सून पूर्व पावसावरती त्या ऑलरेडी बऱ्याच जणांच्या सक्सेसफुली झाल्यात, ज्यामध्ये खणसामंगी मधले काही मोजके गाव आहेत त्यांचा फोन वगैरे मला येऊन गेलाय की परिस्थिती काय आहे. तर मान्सूनची परिस्थिती ठीक आहे, फक्त एकदा मान्सून महाराष्ट्रामध्ये 15 आणि 16 तारखेला इथे पोहोचू द्या. ऍप्लिकेशनच्या लाईव्हची बोरकर सरची पुन्हा कमेंट आली, दादा आपला लाईव्ह उद्या 8 वाजता आहे, फक्त सर्व जणांना तिथे लाईव्हला येता येत नाही, म्हणून मी एक मगाशी सांगितले त्या तुम्हाला ऍप्लिकेशन कडनं एक पावती मिळते पेमेंटची, त्या पावतीवरती माझा नंबर आहे एका कोपऱ्यामध्ये, तिथून तुम्ही व्हॉट्सअप मला करा, तुम्हाला एका ग्रुपमध्ये मी जॉईन करेल आणि तिथूनच तुम्हाला ऍप्लिकेशनचा लाईव्हची वेळ आणि टायमिंग सांगेल. तुम्ही ऍप्लिकेशनमध्ये एवढे ग्रुप केलेत की कुठल्या ग्रुपला टायमिंग टाकावी सांगता येत नाहीये. आता मराठवाड्याच्या बाबतीत बोलायचं झालं की थोडा काळ बाकी आहे, एका आठवड्यामध्ये मान्सून पाऊस बरसायला सुरुवात करेल. ह्या 5 दिवसामध्ये म्हणजे उद्यापासून 5 दिवसामध्ये मान्सून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतोय. IMDनं सुद्धा शासकीय खात्यानं सुद्धा 15 तारीख निवडली, जी आपण 2 जूनलाच व्यक्त केली होती. आणि एक जण असा आहे की 15 मे बद्दल बोलतोय, त्यावेळेसचा पाऊस नाही पडला, त्याबद्दल क्षमस्व सुद्धा मी 3दा मागितले, ते चुकीचं नाहीये. पण आता एक तुम्हाला सांगतोय की आखाती देशामध्ये जे बाहेर देशामध्ये युद्ध चाललंय त्याच्यामध्ये फक्त 70-80 माणसं मेली असतील, पण त्याचं एवढं बगुल वाजवलंय की खूप मोठं युद्ध चालू आहे असं. आणि त्याच पटीनं मान्सूनच्या बाबतीत सुद्धा होते की खूपच बेकार परिस्थिती आहे, अमुक आहे तमुक आहे तमुक आहे. मग ती परिस्थिती तुम्हाला एवढ्या पद्धतीनं एवढ्या सोप्या भाषेत समजून सांगितलीच आहे, तर मग बियाणं खरेदी कशाला करताय, पेरताय कशाला? ठीक आहे. तर बरेच जण शासकीय हवामान अंदाज बघा, हे पैसे कमवण्यासाठी करताय, अमुक कमवताय, हे बघा या माध्यमातून पेमेंट मिळतंय, ते काही माड्या बांधापुरतं मिळत नाहीये. पण एक वारंवार सांगतोय की इथून जो अंदाज दिला आहे तो लाखो शेतकऱ्यांपर्यंत सहज पोहोचतोय, म्हणून सोशल मीडियाचा वापर करतोय. माझं स्पेशल मी वैयक्तिक ऍप्लिकेशन सुद्धा बनवलंय, पण अशा अनेक जण आहेत धडा अंदाजही बंद करून देत नाही आणि चालू केला की ह्या काही लोकांना तुम्ही रिप्लाय करत नाही. आता काही जणांच्या कमेंट घेईल आणि सुरुवात करेल पुढच्या लाईव्हला. समाधान मुळे सर, पेरणी चालू आहे ती तुमच्या हिशोबाने करताय, पण मी वारंवार सांगतोय की मान्सून अवकाळी जाणं आणि मान्सून येणं यामध्ये 5-6 दिवसाचा कालावधी लागतोय. मुंबईपर्यंत मान्सूनचे वारे आणि मान्सून पोहोचला आहे, काही दिवसात तिथे पण सुरुवात करेल तो बरसायला, आणि मान्सून मुंबईमध्ये कमीत कमी 6 दिवस तरी राहतोय. हे मागच्या पण लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितले आणि एक्झॅक्टली तेच होते. 9 तारखेपासून आजच्या तारखेपासून 6 दिवस म्हणजे 15 जून, आणि हवामानामध्ये एखादा दिवस मागे पुढे सुद्धा होते, त्यामुळे 15-16 अशी ती तारीख ठेवली आहे. तिथून पुढे काय चित्र बदलते हे तुम्ही देखील पाहण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्रामध्ये जवळपास अवघ्या बालाचे पिसे आहे, शेतकऱ्यांना आशा लावून 14 मे पासून तारीख देत आहात. मग तुम्ही बघता का व्हिडिओ, मला हे कळत नाहीये. पिसे सर, सरळ अकाउंट अनफॉलो करायचं आणि निघून जायचं. मी वारंवार हे सांगतोय, अजूनही लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतोय, ज्यांना पटत नाही 2,30,000 फॉलोअर्स आहे, झिरोवरती माझा अकाउंट आणून ठेवा जर पटत नाही. बाकी गेल्या वर्षी तुम्ही बघितलंय, फायदा झाला तर कोणी कौतुक करतं आणि नुकसान झालं तर त्याच शिव्याचा ओव्याच्या शिव्या सुद्धा होत असतात, हे मला वैयक्तिकरित्या माहिती आहे. आणि मी वारंवार सांगतो, एकदा तुमच्या पेरण्या यशस्वी झाल्या ह्या कामातून मी पूर्ण विराम सुद्धा घेणार आहे. पण माझा जो काही शब्द आहे, गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 5-6 दिवस उशिरा पेरण्या होतात, बाकी मोठा गॅप नाहीये. गेल्या वर्षी 14-15 पासून पेरण्या तुमच्या स्टार्टअप झाल्यात, काय लगेच 6-7 झाल्या नव्हत्या. गेल्या वर्षी सुद्धा त्या वेळेस झाल्या होत्या आणि ह्या वर्षी सुद्धा थोड्या उशिरा होतात 5-6 दिवस. 10% मान्सूनचा एवढाच गॅप आहे. बाकी पुढे चालून मी मागच्या 5 मार्च रिपोर्टमध्ये सुद्धा सांगितले की खंड वगैरे अशी परिस्थिती होणार आहे, पण त्यामध्ये सुद्धा सापका शिपका होत असतो, कारण तो मान्सूनचा सर्वदूरव्यापी पाऊस असतो. त्याचबरोबर परिस्थिती पुढे चालून सुद्धा परतीच्या पावसामध्ये हे जे काही गॉडझिल्ला नावाचा अल्निनो सांगितलाय, यामध्ये ढगफुटीचे सुद्धा सदृश्य परिस्थिती आहे, जी महाराष्ट्रामध्ये मोजक्या ठिकाणी का होईना ते चित्र दाखवलं आहे, ज्यामध्ये काही अहिल्यानगरचे दक्षिण भाग आहेत. काल जिंतूरमध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी झालाय. परिस्थिती आणखीन ठिकाणी आहे. आणि वैयक्तिकरित्या तुम्हाला सांगतोय की एवढं तळमळीनं सांगणारा जर तुम्हाला कोणी भेटत असेल तर तुम्हाला मुबारक आहे. जय शिवराय, धन्यवाद.